नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुलभ मराठीच्या 5वा पाठ जो आहे तो म्हणजे घाटात घाट वरंधा घाट या पाठाविषयी आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा, या पाठाचे लेखक आहेत महेश तेंडुलकर. महेश तेंडुलकर हे प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांची बंच ट्रेकिंग साद पन्हाळा ते विशाळगडची, त्याचबरोबर साद शिवकालीन दुर्गांची, शिलालेखांच्या विश्वात, गड मंदिरावरील द्वारशिल्प, भटकंती कुडाळ, वेंगुर्ल्याची, भटकंती अनलिमिटेड, किल्ले जिंजी, किल्ल्यांच्या दंतकथा अशी ऐतिहासिक आणि माहितीपर पुस्तके प्रसिद्ध आहेत. गोव्यातील पर्यटन, हे प्रवासवर्णन इत्यादी पुस्तके, प्रवासावरती आधारित अशी ही पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. आता हा जो काही पाठ आहे घाटात घाट वरंधा घाट, हा पाठ काही पाठ आहे सह्याद्रीमधील वरंधा घाट. या पाठामध्ये वरंधा घाटाची वैशिष्ट्ये व तेथे घेतलेले अनुभव लेखकाने या कथेतून मांडलेले आहे. हा पाठ भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतलेला आहे. तर सर्वात अगोदर आपण थोडंसं या ठिकाणी पाठवाचन करूया. तुम्ही सगळ्यांनी पुस्तकात व्यवस्थित पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असते, तरीही ते दरवेळी नवीन वाटतं. बालपणी बेफाम होऊन ये ग सरी माझे मडके भरी च्या तालावर पावसात चिंब चिंब भिजणं आणि त्याबद्दल आईवडिलांकडून पोटभर मार खाणं, आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं, अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो. पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमगू लागतात, बरसण्याचा अर्थ कळू लागतो आणि हुरहुर तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो. पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात, डोळ्यासमोर येऊ लागतात आणि कधीकधी पापण्यांमधून अलगदपणे वाहूनही जातात. मग डोळ्यांतला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही. असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंधा घाट गाठलाच पाहिजे. पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगाची झाडे पाहत पाहत पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण एन्जॉय करत करत प्रवास सुरू असतो. तो बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यात जितकी मजा असते त्याहीपेक्षा जास्त 2 चाकींवर अंग भिजवत करण्यात असते. पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगांवर मजा तर काही औरच असते. असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते. पण पाहता पाहता मैलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोहोचतो ते वरंधा घाटात. घाटात घाट वरंधा घाट, बाकी सब घाटिया असे इथे आल्यावर वाटते. पाण्यावर झुकलेल्या हिरवागच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, दरीतील हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळखळत वाहणारे पाणी, असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यांसमोर येते आणि नजरेचे पारणे फेडून जाते. त्या पावसाळी वातावरणात भजी, वडे, चहा असा चमचमीत मेनू मजबूत चापायला
वरंदा घाटातील टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा राजेशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. गरमागरम कांदा भजी, आलं लसूण घालून तळलेला गरम गरम बटाटे वडा आणि सोबत वाफाळलेला चहा. बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत या गरमागरम मेनूचा आस्वाद घेत रानवाऱ्यांचा घोंगवणं ऐकत विजेचं लक्कन चमकणं आणि कडाडणं मनाच्या हार्ट डिस्कवर स्टोअर करत कसा वेळ जातो ते कळतच नाही. बघा विद्यार्थ्यांनो, वरंदा घाटाची किती छान वैशिष्ट्य ऐकली की नाही तुम्ही? आणि आता तुम्ही पाठात पण वाचली. जायचं का मग सगळ्यांना वरंदा घाट बघायला? तर त्या अगोदर बघा, या ठिकाणी लेखक आपल्याला वरंदा घाटाची जे वैशिष्ट्य सांगताहेत ती तर आपण वाचूच किंवा मग ऐकूच, मीही तुम्हाला सांगणारच आहे. परंतु त्या अगोदर काही छोट्या छोट्या गोष्टी आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला समजल्याच पाहिजे. उदाहरणार्थ काय? तर उदाहरणार्थ बघा, लेखकाने आपल्याला काय सांगितलं? ज्येष्ठ महिना सुरू झाला. आता तुम्ही म्हणाल, आम्हाला तर इंग्रजीतले जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हेच महिने माहिती आहेत. आता टीचर, हा ज्येष्ठ महिना हा नेमका कुठला? तर बघा, ज्या पद्धतीने तुमचे इंग्रजी महिने आहेत त्या पद्धतीने मराठी महिनेसुद्धा आहेत. मग मराठी महिने कुठले? तर चैत्र, माघ आणि फाल्गुन हे झाले तुमचे मराठी 12 महिने. ज्या पद्धतीने इंग्रजीमध्ये तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे जे तुमचे काही इंग्रजी महिने आहेत, तसेच मराठी कालनिर्णयमध्ये हे मराठी महिनेसुद्धा आहेत. तुम्ही सर्वांनी हे मराठी महिनेसुद्धा ज्या पद्धतीने इंग्रजी महिने पाठ केलेत की नाही, त्या पद्धतीने हे मराठी महिनेसुद्धा तुम्ही पाठ करायचे आहे. हा आहे तुमचा गृहपाठ. बघा, आता मी तुम्हाला जे मराठी महिने सांगितलेच, बरोबर आहे की नाही? ते मराठी महिने तुम्हाला पाठसुद्धा करायचे आहेत. करणार ना सगळेजण? हो. चला आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. ज्येष्ठ महिना सुरू झाला की कशाचे वेध लागतात? पावसाचे वेध लागतात. आपल्याकडे 3 ऋतू आहेत. कोणते कोणते आहेत बरं? मीच सांगते तुम्हाला. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 4-4 महिन्याचे 3 ऋतू आपल्याकडे असतात. त्यात लहान मुलांना तर सगळ्यात आवडणारा ऋतू कुठला असतो? तर तो म्हणजे पावसाळा. लहान मुलांनाच काय, तर मोठ्यांनासुद्धा आवडतो पावसाळा. आवडतो की नाही? नक्कीच आवडतो. सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसांची सरीची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध. बघा, जेव्हा पावसाची सुरुवात होणार असते तेव्हा सगळीकडे ढगाळ वातावरण असतं आणि कुठेतरी 4-2 शिंतोड्यांचा रिपरिप पाऊस हा पडत असतो. त्या वेळेला येणारा जो काही मातीचा सुगंध असतो